बांगलादेशातून घुसखोरी करत नाशिकमध्ये आलेल्या कुटुंबात एटीएस कडून आता कुटुंबाला अटक करण्यात आली असं समजतंय। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात एटीएसने ही कारवाई केली आणि बांगलादेशींना अटक केलेली आहे। बांगलादेशींना भाड्यावर घर देणाऱ्या नाशिकमधल्या नागरिकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे असं समजतंय। बांगलादेशमध्ये असणारी सगळी अराजकतेची परिस्थिती आणि त्यानंतर घुसखोरी करून नाशिकमध्ये आलेलं हे कुटुंब आहे ज्याला आता एटीएसने ताब्यात घेतलंय। प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। किरण, काय नेमकं कारण होतं या सगळ्या कुटुंबाला अटक करण्यासंदर्भात आणि एटीएसने जर याच्यामध्ये लक्ष घातलं असेल तर कुठले नेमके महत्त्वाचे मुद्दे समोर आले होते याबाबत? बांगलादेशमध्ये जी काही परिस्थिती सध्याच्या घडीला निर्माण झालेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथले बांगलादेशी नागरिक भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताय आणि यामध्ये बेरोजगारीच्या मुद्द्यावरनं हे सगळे नाशिकला स्थायिक असल्याची माहिती मिळत आहे। यामध्ये ज्या स्थानिकांनी त्यांना आसरा दिला त्यांना देखील नाशिकच्या एटीएसने ताब्यात घेतलेला आहे आणि या सगळ्या दरम्यान बांगलादेशी 2 महिला आणि 1 पुरुषाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे रेल्वेमध्ये ज्या वेळेला ते प्रवास करत होते त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांच्यावर दंडाची कारवाई झाली, त्याच्या पावत्या असतील किंवा त्यासोबत त्यांच्या बांगलादेशीचं नागरिकत्व असलेले जे कार्ड आहे ते देखील त्यांच्याकडे मिळून आलेलं आहे। नाशिकच्या एटीएसने हे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता अधिकचा तपास केला जातोय। नेमकं त्यांच्यासोबत आणखी किती नागरिक आहे यासोबतच त्यांचा नाशिकमध्ये नेमकी मुक्काम कोणत्या कारणासाठी होता याबाबतचा आता अधिकचा तपास सुरू आहे। निश्चित किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।